एका राज्याने जगाला काय दिलं? उत्तर ऐकून अभिमान वाटेल. तर सीन असा आहे, हा आहे महाराष्ट्र. जगाला आधी मिळाली अध्यात्माची शिकवण. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी संस्कृत ग्रंथ सामान्य माणसांपर्यंत आणला. संत तुकाराम महाराज यांचे अभंग आज युनेस्कोच्या मेमोरी ऑफ वर्ल्ड लिस्ट मध्ये आहेत. महाराष्ट्राने जगाला सांगितलं, देव मंदिरात नाही, माणसात असतो. जगाला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. इथूनच बाळ गंगाधर टिळक यांनी पहिल्यांदा सांगितलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे शब्द फक्त भारतासाठी नव्हते, त्यांनी जगभरातल्या स्वातंत्र्य चळवळींना आग लावली. जगाला समतेची शिकवण मिळाली. इथूनच ज्योतिराव फुले यांनी 1848 मध्ये मुलींसाठी पहिली शाळा उघडली. जेव्हा हिंदुस्थान स्त्री शिक्षणाचा विचारही करत नव्हता, तेव्हा सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षका एका महाराष्ट्राने जगाला दिल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान दिलं. 140 कोटी लोकांच्या हक्काचं रक्षण केलं. जगाला बिझनेस कॅपिटल मिळाली, ती मुंबई महाराष्ट्राचीच. टाटा ग्रुप इथूनच उभा राहिला. बॉलिवूड इथूनच जगभरात पोहोचलं. आणि आज सिलिकॉन व्हॅली मधले असंख्य सीईओज महाराष्ट्राच्या मातीतूनच गेले आहेत. जगाला संगीत मिळालं. लता मंगेशकर यांच्या आवाजातून 30 भाषांमध्ये 50,000हून अधिक गाणी. हा विक्रम एकट्या महाराष्ट्राने दिला. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर ह्याच मातीतला. जगाला संत दिले, योद्धे दिले, विचारवंत दिले, कायदे दिले, संगीत दिलं, खेळ दिला, स्वातंत्र्य दिलं. महाराष्ट्र फक्त एक राज्य नाही, हिंदुस्थानाचा गुरु आहे. जय महाराष्ट्र. तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात जास्त अभिमानास्पद वाटली? कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेअर करा. प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवा. सीन काय समजला ना?